गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे निर्जला एकादशी. तर सगळ्यांना निर्जला एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सकाळी सकाळी मस्त फ्रेश वगैरे होऊन चहा पाणी झालं आहे. आणि आता मी स्वयंपाक बनवते माझ्यासाठी आणि पप्पासाठी. मस्त गवारीच्या शेंगा बनवते आणि संतुष्ट त्यांना खिचडी तर नंतर बनवते. तर चला घेते बनवून पटकन स्वयंपाक. मस्त गवारीच्या शेंगा बनवले आमच्यासाठी. आता पोळ्या बनवून घेते. काय खरंय काय खरंय झालं का? आत्या आणि संतोष चालले मस्त तयार होऊन. कुठं चालले पण खबरीला का आत्या? पप्पा अजिबात मालिका पाहते नाही. जेवायला सुद्धा तिकडे या, तिथे जेवते सुद्धा नाही. यांची सुनबाई सावडा ना काही. यांचा चालू आहे मस्त फराळाचं आणि पप्पा जेवण करताय. केला टीव्ही चालू? कोणता पिक्चर लावून दिला? अच्छा, त्यांना आवडेल का? पण पाहिलं होतं ना, तर बघता बाकीचा अर्धा आवडला होता का? बघताय ना. ओके, तुम्ही काय करत होते? पाहत होते का पिक्चर? अच्छा, तब्येत बरी का आता? नाही अजून? डॉक्टरकडे कधी जाणार आहे? संतोषने मस्त बोनसाय बनवलंय. थांबा ना एक मिनिट, दाखवा ना. मला एवढी घाय करा ती बरं. ठेवून द्यायचं बाहेर. ठेवून द्यायचं? एवढं ठेवून नव्हतं द्यायचं का माणूस? मी माझं काम बाकी आहे ना. नाही झाली. तुम्ही ते जळालेलं होतं ते प्लांट आहे का वेगळं आहे? जळायला ये, थोडं कमी जळालं. मी वृंदावनला गेलो, माझ्या बायकोने त्यांना पाणी घातलं. म्हणजे हे सांगायची गरज आहे का? झाड आहे ना, सगळे जळून गेले. हे सांगायची गरज आहे का? सांगायची गरज आहे, कारण की तूच म्हणत असती मी खूप करते तुझ्या झाडांचं, मी खूप करते. मी 4 दिवस पाणीच घाललं नाही. तुम्हीच मला, मी मागच्या वेळेस पाणी घालत मला म्हणे तुला वाकायला त्रास होते पाणी नको घालू. अगं फक्त 4 झाडाला तेच घालायचं होतं ना, तुकडे बादली घेऊन जायचं होतं. काही करत मग मी ते तुम्ही असं म्हटलं होतं मला. पाणी होतं, सगळं होतं, पण चक्कर देऊ शकते ना. हा नको पाणी घालू, पाहू तर शकते ना कोणतं झाडाला काय होतंय. एक मिनिट, माझा मला नाही वाटत तू 4 दिवस झाडाला पाहिलं असेल म्हणून. माझं म्हणणं आहे का त्या? तू पाहिलं असतं ना, तुला वाटलं असतं की पाणी घालावं म्हणून. माझं म्हणणं आहे का त्या? तुम्ही मागच्या वेळेस मी पाणी घालला तेव्हा मला म्हणे वाकू नको. पाण्याचा सोड, तू पाहिलं सुद्धा नाही. मग म्हणूनच मी गेले नाही ना. पाहिलं पण नाही ना. मग म्हणूनच पाहिलं. का मला पण खूप झाड आवडत्या, मी पण झाडांचं खूप करते. काय करते तेच नाही. ते आतून आलं पाहिजे, सांगून असं खो दिला का मग आपण करणं असं काय त्या गोष्टीचा आतून आलं पाहिजे. हा झाड बघू का ऍटलीस्ट पाहू शकते ना. आता त्यांनी घर आहे पाणी घालायला, त्यांना सांगितलं घरात त्या 2 झाडाला पाणी टाका बरं का. त्याने नाही म्हणले असते. झालं. हो, आता माझं आहे का ते? तुम्ही मला मागच्या वेळेस बोलले होते ना वाकू बिकू नको, मग मी टेरेस वरतीच गेले नाही, झाडच पाहिले नाही. प्रॉब्लेम तर हाच आहे ना. इथं खालचे जे मी जाते आता पाहिजे जिन्यामधले झाड त्यांना पाणी घातलं होतं. जायचं चक्कर मारायचा. एवढ्या वेळेस काय सांगत होतं? हा, ते चुकलं माझं, नाही गेले. आता मग मी देशमाळ्याला गेले आणि तुम्ही जर पुण्याला गेले मग तेव्हा पाहून जाईल काय करायचं. तेव्हा पावसाळा राहील ना. आता तुमच्या नशिबानं. एवढे का मग बोलत असताना मला तेच कळत नाही. आता नाही बघितले मी झाडं माझं, मी गेलेच नाही तिकडे. हे म्हणजे आता मला पाणी पण घालता येत नाही, बादली भरून पण घेऊन जाता येत नाही, मग नाही गेले झाडांकडं. नंतर सुरूच झालं. अय्यो, आमच्या गोलूला किती लागलंय. मांजरीनी बोचकडलं एवढं. तू कस काय बोचकडलं तिने? तू काय करत होती? मग ती कस काय तुझ्या तोंडाजवळ आली? अगं असं काही नाही, ते दिदी आता चिडत होती मला. टाका बस चौकर आला ना, डोकर आलं ना, असे डोरात पंजे लावून त्याची पंजरा केवढे असंच नखासाठी कशीच पोचले भारत. अच्छा, झोप वगैरे झाली आहे आणि सगळ्यांसाठी चहा पण बनवला आहे. तर आता मी करते संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. तर आज मला साबुदाणा वडे बनवायचे, आमरस बनवायचा आहे आणि आमच्यासाठी
स्वयंपाक पप्पासाठी माझ्यासाठी बाजूच्या भाकरी बनवते, भाजी तर मी म्हणत त्यांना म्हटलं हिरवी चटणी बनवते मस्त. तर इथं मी वड्यांसाठी मस्त बटाटे उकडायला टाकले आणि माझा आमरस पण बनवून झालाय मस्त.